नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। शहरात व्हॅलेंटाईन डे निमित्त गिफ्ट शॉपिंगमध्ये तरुणाईची उदंड गर्दी। व्हॅलेंटाईन डे निमित्त पिंपरी चिंचवड, निगडी आणि वाकड परिसरातील बाजारपेठा बहरून गेल्या आहेत। लाल रंगाचे फुगे, टेडी बेअर आणि आकर्षक रोषणाईने गिफ्ट शॉपी सजल्या असून आपल्या खास व्यक्तीसाठी हटके भेटवस्तू शोधण्यासाठी बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। शहरामध्ये रताळ्यांची आवक वाढली। महाशिवरात्रीनिमित्त उपवासासाठी रताळ्यांना मागणी वाढली आहे। पिंपरी चिंचवडमधील मार्केटसह शहरातील विविध बाजारपेठांमध्ये रताळ्यांची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे। यावर्षी महाशिवरात्री रविवारी असल्याने खरेदीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली। दिघीत सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या कमतरतेमुळे नागरिकांची गैरसोय। सध्या दिघी गावात बोटावर मोजण्याइतके स्वच्छतागृहांची संख्या आहे। दिघी परिसर सध्या वेगाने विकसित होत आहे। त्याचबरोबर बाजारपेठा देखील गजबजलेल्या असतात। परिसरात स्वच्छतागृहांची मर्यादित संख्या असल्याने बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांची, विशेषतः महिलांची कुचंबना होत असल्याने आरोग्य विभागाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन परिसरात आधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृह उभारावे अशी मागणी स्थानिक नागरिक व व्यवसायांकडून होत आहे। आरटी साठी नोंदणी न करणाऱ्या शाळांवर कारवाई। बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अंतर्गत दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव 25% जागांवरील प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबवण्याचे स्पष्ट केले आहे। तसेच नोंदणी न करणाऱ्या किंवा प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्याचा इशाराही शासनाकडून देण्यात आला आहे। तसेच शाळेच्या दर्शनी भागात 25% प्रवेशासंबंधी माहितीचा फलक लावणे आवश्यक आहे। पीसीएमसी मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार क्रमांक 3 खुले। पीसीएमसी मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार क्रमांक 3 आजपासून प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार आहे। यासह रस्ता ओलांडण्यासाठी उभारलेला पादचारी पूल खुला होणार आहे। यामुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सहज व सुखकर होणार आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा PCMC न्यूज।